जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध पाहत असताना कालपर्यंत आपला 8व्या दशकातील 8वा समास समाप्त झाला। आज आपण 9व्या समासाला सिद्धलक्षण समासाला सुरुवात करूया। आत्मदर्शन होतं म्हणजे नेमकं काय होतं हे समर्थांनी अनेक पद्धतींनी आपल्याला समजावून सांगितलं। हे आत्मस्वरूप आपल्याच आत असलेलं आपलं खरं स्वरूप आहे। त्या आड आलेला भ्रम दूर झाला की ते आतूनच प्रगट होतं। हाही विषय आपण अत्यंत विस्तृतपणे पाहिला। मग इथे साहजिक प्रश्न निर्माण होतो की असं आत्मदर्शन कुणाला झालेलं आहे? ज्याला झाला असेल ती व्यक्ती कशी असेल? तो सिद्ध कसा असेल? म्हणूनच त्या आत्मदर्शन समासाच्या शेवटी समर्थ म्हणाले, ऐसे जयास झाले ज्ञान तया पुरुषाचे लक्षण पुढिले समासी निरूपण बोलिले असे। एवढं बोलून पुढच्या समासात त्यांनी प्रवेश केला। खरं म्हणजे आत्मस्थिती ही वर्णनापलीकडची आहे। तिला शब्दांमध्ये बांधता येत नाही। ते करावं ते ज्ञानेश्वर महाराज, समर्थ यांसारख्या संतांनीच। सिद्धलक्षण समासाच्या सुरुवातीला समर्थांनी श्रोत्याचा प्रश्न घेतलाय। श्रोता काय विचारतोय पहा। अंतरी गेलिया अमृत बाह्य काया लखलखित अंतस्थिती बाणता संत लक्षणे कैसी। एखाद्यानं समजा अमृत प्राशन केलं तर त्याच्या त्वचेवरती त्याचं तेज दिसतं। हे जसं आहे त्याप्रमाणे एखाद्याला आत्मज्ञान झालं, आत्मदर्शन झालं तर त्याची लक्षणं कशी असतात ती मला तुम्ही सांगा, अशी श्रोता विनवणी करतोय। झाले आत्मज्ञान बरवे हे कैसेनी पा जाणावे म्हणोनी बोलिली स्वभावे साधू लक्षणे। एखाद्याला आत्मज्ञान झालेला आहे हे जाणायचं तरी कसं, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी साधू लक्षण सांगत आहे असं समर्थ म्हणतायत। ऐक सिद्धांचे लक्षण सिद्ध म्हणजे स्वरूप जाण तेथे पाहता वेगळेपण मुळीच नाही। अगदी स्वच्छ आणि स्पष्ट ओवी आहे। खरं म्हणजे यातील विषय आपण पूर्वी पाहिलेला नाही असं नाही। तरीही समर्थांनी पुन्हा एकदा सांगितलं की सिद्ध म्हणजे स्वरूपच आहे। किती निखळ आणि स्वच्छ आणि पवित्र अवस्था असेल कल्पना करून पहा। ज्या आत्म्याला कोणताही विकल्प नाही, संकल्प नाही, ज्या आत्म्यापाशी कोणतेही गुण नाहीत, अशा आत्म्याशी तदाकार झालेला तो महात्मा स्वतः स्वरूपच होऊन राहतो। वेगळेपणा तिथे मुळीच नाही। वेगळेपणा याचा अर्थ वेगळेपणानं तो स्वतःला पाहत नाही। माऊली म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोगू निश्चित जाण माझा। अशा अवस्थेमध्ये हा संत असतो, हा सिद्ध असतो। असं पहा, जे चैतन्य तत्व आपल्या देहाला चालवतं तेच आपल्या शेजारील व्यक्तीलाही चालवतं, तेच चराचरालाही चालवतं। आता जर त्या तत्वाशीच मी तदाकार झालो तर सर्वत्र मीच आहे हा भावच मला येणार ना। कालच्या निरूपणात आपण आरसे महालाची गोष्ट पाहिली आहे। महालाच्या मध्ये आपण उभे आहे तर सर्वत्र आपणच आपल्याला दिसतो। अशा पद्धतीनं जो ज्ञानी पुरुष आहे त्याला वेगळेपणा असा उरतच नाही। द्वैत जन ओलांडलं, जन गुणांना ओलांडलं, त्याच्यापाशी वेगळेपण असणार तरी कसं? समर्थ म्हणतायत, तेथे पाहता वेगळेपण मुळीच नाही। कसा असतो तो? स्वरूप होऊन राहिजे तया नाव सिद्ध बोलिजे सिद्ध स्वरूपीच साजे सिद्धपण। किती सुंदर होऊया पहा। स्वरूप होऊन राहणं यालाच सिद्ध म्हणतात। जो स्वरूपाकार होऊन राहतो त्यालाच सिद्ध म्हणतात, कारण स्वरूप हे स्वयंसिद्ध आहे। दोन गोष्टी समर्थांनी इथे सांगितल्या की स्वरूप हे स्वयंसिद्ध आहे। आपण आत्म्याच्या बाबतीत पाहिलेलं आहे की आत्मा स्वसंवेद्य आहे
तसंच स्वरूपाच्या बाबतीत आहे की स्वरूपाला स्वरूपच जाणू शकतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट समर्थांनी सांगितली ती म्हणजे सिद्ध हा स्वरूपाकार होऊन राहतो. होऊन राहतो या गोष्टीला फार महत्त्व आहे. स्वरूप होऊनही तो आहे तसा राहतो. आता अशी व्यक्ती आपल्या डोळ्यांना आपल्यासारखीच दिसेल, पण आपल्यासारखी ती असत नाही. श्री महाराजांचे कोणी फोटो काढले तर मनुष्यासारखे फोटो येतील, पण श्री महाराज केवळ मनुष्य आहेत का, हा फार मोठा प्रश्न आहे. जे अंतर्बाह्य नामाने भरलेले आहेत, जे अंतर्बाह्य स्वरूप झालेले आहेत आणि नुसते स्वरूप न होता स्वरूप होऊन राहिलेले आहेत, त्यांना मनुष्यांच्या श्रेणीत आणता येत नाही. मनुष्य पण हे मागं राहतं आणि सिद्ध स्वरूपाशी तदाकार होऊन जातो. त्याच्या ठिकाणी देहाची आसक्तीच मुळी असत नाही. देह मी हा भाव तर खूप लांब राहिला. हा भाव इतका लांब राहतो की त्याला प्रयत्न करून देहभावावरती यावं लागतं. गोंदवलेकर महाराजांची एक गोष्ट आहे की त्यांना त्यांच्या बालपणाविषयी प्रश्न विचारले, तेव्हा महाराजांनी उत्तर दिलं की तुम्हाला देहबुद्धीतून आत्मबुद्धीत जाणं जितकं कठीण आहे, तितकंच मला देहबुद्धीत जाणं कठीण आहे. पहा, श्री महाराजांची अवस्था किती अलौकिक असेल. तरीही ते म्हणाले की बालपण चांगलं असणार अशा पद्धतीनं त्यांनी उत्तर दिलं. त्रयस्थपणे उत्तर दिलं. आईबद्दल प्रश्न विचारल्यावरही त्यांनी अशाच पद्धतीनं उत्तर दिलं. आंबा झाडाला लागलेला आहे तर आंब्याचंच झाड असणार, बाभळी असणार नाही, असं त्यांनी उत्तर दिलं. माझी आई, माझं बालपण, मी कसा आहे, मी कसा होतो, अशा पद्धतीनं देहभावावर येऊन ते बोलूच शकले नाहीत. इतकी स्वरूप स्थिती आत बांधलेली होती. स्वरूप होऊन ते राहिलेले होते. हीच अवस्था समर्थ इथे ओवीमध्ये मांडतायत. स्वरूप होऊन राहिजे तया नाव सिद्ध बोलिजे, सिद्ध स्वरूपीच साजे सिद्धपण. ही शोभा त्याच अवस्थेला येते आणि ती अवस्थाच स्वरूपाची शोभा आहे. वेदशास्त्री जे प्रसिद्ध सस्वरूप स्वतः सिद्ध, तयासीच बोलिजे सिद्ध, अन्यथा न घडे. स्वस्वरूप हे स्वयंसिद्ध आहे, स्वतःला ओळखणार आहे. वेदांमध्ये आणि शास्त्रांमध्येही ही गोष्ट प्रसिद्ध आहे. समर्थ म्हणतायत, असा जो स्वरूपाकार झाला, ज्यानं स्वतःचं स्वरूप सिद्ध करून घेतलं, त्यालाच सिद्ध म्हणावं लागेल. दुसरीकडे सिद्ध हा शब्द वापरता येणार नाही. तथापि बोलो काही एक, साधकास कळा या विवेक, सिद्धलक्षणाचे कौतुक ते हे ऐसे असे. खरं म्हणजे मगाशी पाहिलं तसं या सिद्ध लक्षणांना शब्दांमध्ये सांगता येत नाही. तरीही समर्थ म्हणतायत की साधकांना ते कळावं म्हणून समोर ठेवत आहे. साधकास कळा या विवेक, सिद्धलक्षणाचे कौतुक ते हे ऐसे असे. आता समर्थ सिद्धलक्षणांमध्ये हळूहळू शिरायला लागले. पुढच्या ओव्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. समर्थ काय म्हणतायत पहा. अंतरस्थित स्वरूप झाली, पुढे काया कैसी वर्तली, जैसी स्वप्नीची नाथिली स्वप्न रचना. ज्यावेळी मनुष्य स्वप्न भोगत आहे त्यावेळी देहानं तो आहे तसाच आहे. स्वप्न भंग पावलं, निद्रेतून तो जागा झाला तरी देह आहे तसाच आहे. तसं ज्याचं देहबुद्धीचं स्वप्न भंग पावलं त्याच्या देहामध्ये वर करणी काहीही फरक पडत नाही. पण आता तो पूर्वीसारखा नाही. स्वप्नातून तो जागा झाला. स्वप्नात आपण सुखाचे प्रसंग अनुभवतो, दुःखाचेही प्रसंग अनुभवतो किंवा काही विचित्र गोष्टीही पाहतो. त्याचे परिणामही आपल्या मनावरती होत असतात. पण स्वप्नातून बाहेर आल्यानंतर त्यातील काहीच उरत नाही. हे जसं खरं, तसं जो देहबुद्धीतून बाहेर आला त्याची बुद्धीच आत्म्याच्या ठिकाणी स्थिर झाली. वर करणी पाहताना त्याच्यामध्ये फरक असा काहीही दिसणार नाही. तो आहे तसाच दिसेल,
जसा देहबुद्धी असताना दिसत होता तसाच, पण बदल अवस्थेमध्ये झाला. आता स्वप्नावस्था राहिली नाही, आता पूर्णपणे जागृती आली. याला समर्थ अंतरस्थित स्वरूप झाली असे शब्द वापरतात. स्वप्नात जे मिथ्या होतं ते मिथ्येपणानंच राहिलं, व्यक्ती मात्र जागी झाली. आता खरं म्हणजे हे ओळखता येणार नाही, आपल्यासारख्या सामान्यांना ते समजणारही नाही. इथे समर्थांनी सांगितलं आहे म्हणून लक्षणं आपल्याला कळत आहेत. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज यांसारखे संत महात्मे होऊन गेले म्हणून आपल्याला ज्ञानी पुरुषांची लक्षणं तरी कळून आली, किमान शब्दांनी कळून आली. वस्तुस्थिती अशी आहे की ती वस्तूची स्थिती आहे. वस्तू म्हणजे आत्मा आणि स्थिती म्हणजे आत्म्याशी झालेली तदाकारता. बाह्यदृष्टीला ती समजणार नाही. आपणही आपल्या 4 मित्रांबरोबर पंढरपूरला गेलो. प्रत्येकाचा पांडुरंगाबद्दलचा भाव निरनिराळा असतो. कुणाचा भाव कसा आहे, कुणाला पांडुरंगाकडे बघून काय वाटलं हे बाहेरून आपल्याला कळणार नाही. ज्याचा तोच ते जाणत असतो. त्यामुळेच सद्गुरूंचं स्तवन करताना समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात, म्हणून सद्गुरू वर्णना हे गा हेची माझी वर्णना, अंतरस्थितीची या खुणा अंतरनिष्ठ जाणती. ही अवस्था अवस्थेत जाऊन भोगण्यासारखीच आहे. त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतरच ती कळेल. तरीही समर्थ श्रोत्याच्या समाधानासाठी, साधकांच्या समाधानासाठी तिचं वर्णन करून सांगतायत. जे स्वप्न होतं ते स्वप्न न राहता तिथे आता जागृती आली. पण स्वप्नाला पाहणारा देह आणि जागृतीत असलेला देह देहरूपानं समानच आहे. त्यामुळे तो वेगळा दिसत नाही, वेगळा वर्तन करत नाही, पण आतील अवस्था मात्र वेगळी राहते. तथापि सिद्धांचे लक्षण काही करू निरूपण, जेणे बाणेल अंतरखूण परमार्थाची. मग असा प्रश्न येतो की हे वर्णन कशासाठी करायचं? सिद्ध लक्षण तरी का सांगायचं? केवळ श्रोत्यानं प्रश्न विचारला आहे म्हणून? तसं मुळीच नाही. समर्थांनी त्याचाही खुलासा केला. तथापि सिद्धांचे लक्षण काही करू निरूपण, जेणे बाणे अंतरखूण परमार्थाची. परमार्थ म्हणजे नेमकं काय याची आपल्याला कल्पनाच असत नाही. काहीतरी देवाचं पूजन करायचं, काहीतरी पारायण तीर्थयात्रा वगैरे करायच्या म्हणजे परमार्थ असा आपला समज असतो. हे सर्व परमार्थामध्ये येतं. ध्यान, धारणा, नामस्मरण, पूजन, भजन, तीर्थयात्रा, पारायण, आणखी पुष्कळ गोष्टी, संतांचा सहवास, संतांची सेवा, सद्ग्रंथांचं वाचन, मनन, हेही परमार्थात येतं. पण ते म्हणजे परमार्थ आहे का हे साधकाला माहीत असत नाही. कशासाठी कोणती कृती करतो हे महत्त्वाचं आहे. युद्ध अर्जुनानं सुद्धा केलं, तसंच पलीकडून दुर्योधनानं सुद्धा युद्ध केलं. पण दोघांच्या युद्ध करण्यामध्ये फरक आहे, उद्देशाचा, ध्येयाचा. अर्जुनानं धर्मासाठी युद्ध केलं, श्रीकृष्णानं उपदेश केला त्यानुसार त्यानं युद्ध केलं. दुर्योधनानं अधर्मासाठी युद्ध केलं, स्वार्थासाठी, अभिमानासाठी युद्ध केलं. युद्ध तेच, पण युद्ध करण्याच्या हेतूमध्ये मूलभूत फरक आहे. तसं ध्यानाला बसायचं, नामस्मरण करायचं, तीर्थयात्रा करायची, पारायण करायचं, यज्ञयाग करायचा, संत सहवास, संत सेवा, सद्ग्रंथांचं वाचन, मनन, सगळं काही करायचं. पण त्यामागे हेतू काय आहे? कशासाठी नाम घ्यायचं, कशासाठी ध्यान करायचं, कशासाठी पारायण, हेच आपल्याला माहीत असत नाही. 4 जण करतायत म्हणून आपण करतो, कुणीतरी सांगितलं म्हणून आपण करतो, काहीतरी वाचनात आलं म्हणून ते करून बघू, नंतर दुसरं काही वाचनात आलं तर ते करून बघू, अशी आपली भूमिका असते. जोपर्यंत सद्गुरू प्राप्ती नाही तोपर्यंत ध्येयाबद्दलचा उपदेशच आपल्याला कळत नाही. अहो, संतांनी एक ओवी जी सांगितली त्या ओवीचा नीट अर्थसुद्धा संत सहवासाशिवाय कळत नाही.
शब्दार्थ कळून ग्रंथ कळत असता तर संतांचं प्रयोजनच नसतं. संत सहवासामध्ये ग्रंथांमध्ये काय सांगितलं आहे ते नेमकेपणानं कळून येतं. कशाबद्दल हा उपदेश आहे तेही कळून येतं आणि मग परमार्थामध्ये प्रवेश होतो. भगवन नाम घ्यायचं आहे, ध्यानाला बसायचं आहे, पण कशासाठी याचं उत्तर सद्गुरू देतात. स्वतःची ओळख व्हावी म्हणून. म्हणजे ज्याला स्वतःची ओळख झालेली आहे तो ध्येयरूप आहे परमार्थामध्ये. संत हे एक प्रकारे आपलं ध्येय आहेत. कसं व्हायचं आहे तर संतांसारखं व्हायचं आहे. कोणत्या अवस्थेला जायचं आहे तर संत ज्या अवस्थेमध्ये आहेत त्या अवस्थेमध्ये जायचं आहे. म्हणजेच स्वस्वरूपाची ओळख करून घ्यायची आहे. इथे गैरसमज कुणी करू नये किंवा विपर्यास कुणी करून घेऊ नये की संत होण्यासाठी परमार्थ करायचा असतो. संत ही होण्याची गोष्ट नाही. लोक त्या साधकाला संत म्हणतील, महाराज म्हणतील, पण तो परमार्थ करतो स्वरूप ज्ञानासाठी, आत्मदर्शनासाठी, आत्मसाक्षात्कारासाठी. म्हणजे खरं पाहता ध्येय जर कोणतं असेल तर ते आहे आत्मदर्शन. समर्थ म्हणतायत ही परमार्थाची अंतर्खूण बाणण्यासाठी सिद्धलक्षणं सांगणं महत्त्वाचं आहे. कारण ज्या अवस्थेपर्यंत पोहोचायचं आहे ती अवस्था नेमकी आहे तरी कशी हे किमान शब्दांनी तरी साधकाला कळावं. समर्थ लक्षण सांगायला सुरू करतायत बरं का. काय म्हणतायत पहा ते. सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण, जनी असोन आपण जना वेगळा. मगाशी जे पाहिलं की जो झोपेतून जागा झाला तो झोपेत असलेल्या व्यक्तीसारखाच दिसायला दिसेल, पण आत मात्र जागा आहे. तसं सिद्धाचं लक्षण सांगताना ही अलौकिक ओवी समर्थांनी मांडली. सदा स्वरूपानुसंधान. कधीतरी नाही, केव्हा तरी नाही, सदा हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. अखंड स्वरूपाचं अनुसंधान ज्याच्यापाशी आहे तो साधू आहे. हे मुख्य साधूचे लक्षण. अखंड स्वरूपाचं अनुसंधान म्हणजे तरी काय. स्वरूप मुळात खंडित नाहीच आहे. जे खंडित होतं ते स्वरूप असूच शकत नाही. आपली कोणतीही अवस्था असो, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या, उन्मनी, या सर्व अवस्थांमध्ये जे आहे तसं आहे तेच स्वरूप आहे. इतकंच काय, आपला देह जरी पडला तरी स्वरूपामध्ये काहीही फरक पडत नाही. अशा असलेल्या स्वरूपाचं समर्थ म्हणतायत सिद्ध कायम अनुसंधान ठेवतो. सदा स्वरूपानुसंधान. आता इथे हाही विषय पाहायला पाहिजे की हे अनुसंधान ठेवलं जातं की ते अनुसंधान आपोआप घडतं. दोन्हीही गोष्टी एकमेकांमध्ये मिसळलेल्या आहेत. अभ्यासही या ठिकाणी आहे, निश्चयही या ठिकाणी आहे, आणि निश्चयाच्या अभ्यासामुळे आपोआप घडून येणारी घटनाही या ठिकाणी आहे. एखादं रोप आपण लावतो, ते रोप आपल्यामुळं वाढतं का? त्या रोपाच्या आतच वाढण्याची शक्ती खरं म्हणजे आहे. पण रोपालाही खत पाणी पुरवावं लागतं. त्याला जर पाणीच दिलं नाही, खतच दिलं नाही, मुरमाड जमिनीमध्ये ते लावलं तर ते मरून जाईल. जमीन जर सुपीक असेल, त्याला वेळच्या वेळी खत पाणी दिलं, त्याचं जर संरक्षण केलं तर ते जोमानं वाढेल. संरक्षणच मिळालं नाही, गुराढोरांनी खाऊन टाकलं तर ते मरूनच गेलं. तसं स्वरूपानुसंधानाच्या बाबत आहे. स्वरूप कुठेही जात नाही, जसं त्या रोपामधली वाढायची शक्ती कुठेही जात नाही. पण ती शक्ती सांभाळावी लागते जोपर्यंत रोपट्याचा वृक्ष होत नाही. ब्राह्मी स्थिती ही परमार्थातील अशी स्थिती आहे ज्या स्थितीला चळण नाही, आणि ही स्थिती ज्ञानावस्थेच्या पलीकडील स्थिती आहे. याचं विस्तृत वर्णन भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे. जो ज्ञानी आहे त्याचीही अवस्था घसरून बद्ध होऊ शकते, पण ब्राह्मी स्थिती कदापि बद्ध होऊ शकत नाही. आपण श्री रामकृष्ण परमहंस किंवा तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज
किंवा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अशा महात्म्यांना जर पाहिलं तर हे महात्मे कदापि बद्ध दशेमध्ये येऊ शकत नाहीत. ते ज्या अवस्थेमध्ये आहेत त्या अवस्थेला चळण नाही. वृक्ष मोठा झाला, विस्तीर्ण झाला की मग शेळ्या मेंढ्यांनी जरी त्याची पानं खाल्ली, काही फांद्या तुटल्या तरी त्या वृक्षाला काही फरक पडत नाही. पण तिथपर्यंत वाढण्यासाठी तो जेव्हा रोप आहे तेव्हा त्याला सांभाळून ठेवावं लागतं. समर्थ म्हणतायत, साधू कसा असतो तर तो सदा स्वरूपानुसंधानामध्ये असतो. म्हणजेच प्रयत्नानं, साधनेनं, निश्चयानं तो त्याच्या स्वरूपाचं अनुसंधान ढळू देत नाही. हे त्याचं मुख्य लक्षण आहे. जर इथे अनुसंधान ठेवण्याचा अभ्यासच नसता तर सदा स्वरूपानुसंधान असा शब्दप्रयोगही समर्थांनी केला नसता. स्वरूप आहेच की, त्यामुळं त्याचं अनुसंधान आहेच. मग वेगळेपणानं सांगण्याचीही गरज नव्हती की ते सदा ठेवतो, तो सिद्ध आहे. हे अनुसंधान ठेवणं हा साधनेचाच भाग आहे, अभ्यासाचाच भाग आहे. म्हणून तर आत्मसाक्षात्कार झाल्यानंतरही साधना थांबत नाही. समर्थ शिष्यलक्षणांमध्ये म्हणतात, जवरी पीका आपणास भोगे तवरी अवघेची करणे लागे. पीका आलियाही उगे राहूची नये. तैसे आत्मज्ञान झाले परी साधन पाहिजे केले. एक वेळ उदंड जेविले तरी सामग्री पाहिजे. साधना कधीच सुटत नाही आणि ज्याची कधीही सुटत नाही तो सिद्ध असतो. साधक दशेमध्ये सुद्धा साधना आहेच आणि ती न सुटण्याचा प्रयत्न आहे, पण साधक दशेमध्ये ती सुटत राहते. इथं समर्थ म्हणतायत, सदा स्वरूपानुसंधान. इथे हे अनुसंधान मोडत नाही, सुटत नाही, निष्ठत नाही. आणि जो निश्चयाने या अनुसंधानामध्ये राहतो तो सिद्ध असतो. प्रयत्नपूर्वक करण्याची गोष्ट म्हणजे परमार्थ आहे आणि आपोआप जो होतो तो प्रपंच आहे. प्रपंचाचा प्रवाह जीवभावाने निर्देशित होतो, देहबुद्धीनं समोर येतो. त्यासाठी आपल्याला कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत. पण परमार्थाचा प्रवास उलट दिशेचा आहे. या देहबुद्धीला आत्मबुद्धी करायची आहे. आपली विषय वासना वळवून भगवंताकडे लावायची आहे. हे प्रयत्नपूर्वकच करावं लागतं. हे ज्याचं झालेलं असतं तो सिद्ध आहे. जो करत असतो तो साधक आहे आणि जो करण्याच्या मार्गावरती येतो तो मुमुक्षु आहे. प्रत्येक अवस्था वेगवेगळी जरी असली तरी स्वरूपानुसंधान अत्यंत महत्त्वाचं आहे. फक्त साधूचं हे लक्षण आहे की त्याचं हे अनुसंधान कदापि ढळत नाही. अखंडत्वानं तो हे अनुसंधान राखून ठेवतो आणि इथपर्यंत तो अभ्यासानंच पोचलेला असतो. मग मगाशी पाहिलं त्याप्रमाणे त्याच्या बाहेरच्या देहामध्ये काहीही फरक दिसत नाही. जनी असो ना आपण जना वेगळा. दिसेल तो लोकांसारखाच, इतरांसारखाच, पण तो इतर लोकांप्रमाणे असत नाही. आपण देह ही जाणीव त्याला स्पर्शही करत नाही. पुढे समर्थ आता सिद्धलक्षणांमध्ये काय काय सांगतायत तो भाग आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.